चुकीचे ना, आपल्याच राज्यात राहून आपणच अपमानित होतोय, केवढी चुकीची गोष्ट आहे. काय प्रत्येक जण आपापलं मत व्यक्त करतोय. मला असं वाटतं की मराठी माणसांनी जागा व्हायला हवं, मराठीपणा जपायला हवं. मी असं म्हणतो की आपण हिंदीच्या विरोधात आहोत. मराठी काय लाज का वाटतं, इथे येऊन धंदा करते, इथे व्यवसाय करते, तुम्ही तर मराठी बोलायची लाज कसली आहे तुम्हाला? अभिमानाने सांगता का 36 वर्ष मी तर बरं वाटतंय, आणि आज मराठी हा मोठा मुद्दा आहे. पण आम्हाला असं वाटतं की हजर राहणं गरजेचं आहे. दोन्ही ठाकरे बंधूंशी तुमचे जिव्हाळ्याचे संबंध राहिलेले आहेत, पूर्ण ठाकरे फॅमिली. बरंच सर, पण गेल्या काही दिवसापासून जर आपण बघितलं तर मराठीच्या संदर्भात अनेक मुद्दे गाजतात आहे, अपमानास्पद काही गोष्टी देखील समोर आलेल्या आहेत. चुकीचे ना, आपल्याच राज्यात राहून आपणच अपमानित होतोय, केवढी चुकीची गोष्ट आहे. काल एक गृहस्थ तर म्हणतात मी 30 वर्ष मुंबईत आहे, पण मी कुठल्याही पद्धतीने आता मराठी बोलणार नाही, तुम्हाला काय करायचंय ते करा. मला वाटतं 30 वर्ष संपत आहेत का त्यांचे? बघू, असं काय प्रत्येक जण आपापलं मत व्यक्त करतोय. मला असं वाटतं की मराठी माणसांनी जागा व्हायला हवं, मराठीपणा जपायला हवं. मी असं म्हणतो की आपण हिंदीच्या विरोधात आहोत. हिंदी पण चांगलेच आहे, पण सक्तीची नासव ह्याच गोष्टीवर आपण होतो. आणि मराठी काय लाज का वाटतं, इथे येऊन धंदा करते, इथे व्यवसाय करते, तुम्ही तर मराठी बोलायची लाज कसली आहे तुम्हाला? अभिमानाने सांगता का 36 वर्ष मी तर. भरत जाधवजी, पण मीरा भाईंदरच्या घटनेमध्ये दुकानं बंद करून लोकांना वेठीस धरण्यापर्यंत या समाजाची मंडळी जातात, हे कितपत योग्य आहे? कारण की या इथंची जमीन, इथंचा पैसा सगळा वापरून हे श्रीमंत झालेले आहे. चुकीचं आहे ना. काय इथेच तुम्ही डेव्हलप करताय, स्वतःचा बिझनेस करताय, तर निदान तुम्ही मराठी माणसांवर राज्य करताय, तर त्यांनाच लांब करताय, तर चुकीची गोष्ट आहे. त्यांनी मी निषेध व्यक्त करतो. बरं सर, या दोन्ही ठाकरेंनी असंच एकत्र राहावं का पुढे? राहायचं चांगली गोष्ट आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.